नमस्कार मंडळी, आम्ही आता साळगावला आजऱ्याला जातोय. तर मित्राची जत्रा होती, लक्ष्मी देवीची जत्रा. त्यांची काहीतरी 16 वर्षांनी एकदा जत्रा येते, तर त्यांनी इन्व्हाइट केलेलं. तर मित्र आणि मी जातोय साळगावला. तुम्हाला दाखवतो. आम्ही आता कुठे पोहोचलोय, बेळगाव फाटाणा जवळपास. बेळगावच्या इथे तुम्ही पाहू शकता, दाखवतो तुम्हाला इकडे मागे. तू नाही पुढे जायचंय, अजून 40-41 किलोमीटर आहे. तर चला. प्रवासाला कुठेही निघा, चहा हा मस्ट असतो. तर आम्ही घेतला आता प्रेमाचा चहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो साळगाव आणि लक्ष्मी देवीची यात्रा आहे आणि त्यानिमित्ताने आपण या गावामध्ये आलो. एक प्रसन्नचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि मंडळी भक्तगण भाविक भक्तगण भरपूर ठिकाणाहून इथे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. या ठिकाणी मंदिरातील ज्येष्ठ पुजारी सर्जेराव गुरव हे आपल्यासोबत आहेत. यांच्याकडून आपण आजच्या लक्ष्मी यात्रेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. म्हणजे नेमका या गावाचा इतिहास काय आणि ही परंपरा कशी जोपासली जाते याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. हे आपले मंदिराचे पुजारी गुरु साहेब आहेत. थोडक्यात एक माहिती सांगा, म्हणजे कशा रीतीने यात्रा यात्रा आमची 5 दिवसाचे कार्यक्रम असतो. पहिले 5 दिवसात हिरडे म्हणून पडतात, त्यानंतर गावात गाड्या आहेत. दिवशी संध्याकाळी लक्ष्मी खेळते. 8-8:15ला जाऊन झाली. दरवर्षी हा कार्यक्रम होतो की 11 वर्षानंतर होतो. काही कारणास्तव म्हणजे मंदिर बांधायच्या ह्याच्यातून हा 17 वर्षांनी धक्का लागेल. त्याला खर्च पण जास्त असल्यामुळे तो दरवर्षी करता येत नाही. आम्हालाही देखील नक्की आवडला आहे कार्यक्रम आणि सगळ्या आमच्या ब्लॉगचं नक्की सांगू या ठिकाणी भेट देण्यासाठी. विशेष असं काय, म्हणजे असं विशेष म्हणजे लक्ष्मी, कारण मी असं मी पहिल्यांदा बघितलंय लक्ष्मी खेळवणं वगैरे. आमच्याकडे होत नाही, म्हणजे सिंधुदुर्ग वगैरे त्या साईडला होत नाही. मग इकडे असं ह्या भागात पूर्ण कोल्हापूर साईडला हे आहेत मूर्त्या आणि हे लक्ष्मीचा कार्यक्रम ह्या पद्धतीनेच मोठा आहे. याच गावात होतो की आजूबाजू? आजूबाजूला पण गाव आहे. आमच्या गावाची सोवाळे आहे, परत लाकूडवाडी बाजारात होत्या, गडिंगज तालुक्यात गाव आहे. त्या गावांना गडिंगजमध्ये होते, हळदीत होते, अशी बरेच ठिकाणी आहेत ह्या मूर्त्या आहेत. म्हणजे ती 5 वर्षांना 11 वर्षांना अशी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. जत्रा अशी वार्षिक होते तसं वार्षिक तसं नाही, नाही. वार्षिक. हे 11 वर्षांनी तुमचं वर्षाला नाही, 5 वर्षाला. त्याच पद्धतीने आपल्या पुजारी साहेबांचे चिरंजीव आदित्य गुरव हे आज आपल्यासोबत आहे. आणि काय सांगू इच्छिता, आज सुंदररीत्या आपल्या गावामध्ये कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम सुंदर असतो. दर 17 वर्षांनी केला जातो. 17 वर्षाप्रमाणे करण्याची प्रथा होती, कारण की 11 वर्षाप्रमाणे पहिल्यांदा केली जात होती. काही मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे 17 वर्षावरही ढकलण्यात आली यात्रा. त्यामुळे ह्यावर्षी 17 वर्षांनी झाली. याच्यामध्ये 5 दिवसाचा कार्यक्रम असतो. पहिल्या 5 दिवसामध्ये एशी कुठल्या जातात, म्हणजे गावाच्या प्रत्येक येणारा रस्ता आतून बंद केला जातो. नंतर गावात वेस ही प्रकार असतो, ती पूर्णपणे बंद करून गावात एकाही 2 व्हीलर 4 व्हीलर कोणतीही 4 चाकी 2 चाकी गाडीला एंट्री दिली जात नाही. त्यामुळे गावात सुशोभीकरण करण्यासाठी मदत होते. ट्रॅफिक जाम याचे असले प्रश्न येत नाही. गावातील हे सगळे प्रॉब्लेम दूर व्हावे, गावाला एक सुशोभीकरण यावं, गाव पारंपरिकरित्या एकत्र येऊन यात्रा तयार करावी, यासाठी हे सगळं केलं जातं. काही माघारणी येतात, माघारणी आल्यानंतर त्या पूर्ण 5 दिवस राहतात. त्याच्यानुसार या यात्रेचे सर्व काही नियम आहेत. त्याप्रमाणे पहिल्या दिवशी ते केलं जातं. त्यानंतर बळी देणे, बकरे हा प्रकार आहे. त्याच्यातून पूर्ण गावभर ते फिरवलं जातं. फिरवून प्रत्येकातून थोडं थोडं ना धान्य, कुठे पैसे असे मागितलं जातं. त्यानुसार यात्रेचा दिवस येतो, तो असतो मंगळवारचा. मंगळवारी संध्याकाळी 8 वाजता यात्रा सुरू होते. यात्रा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा लक्ष्मीला गुरुवानी म्हणजे आम्ही पुजाऱ्यांनी जाऊन तिथे मानपान करून देवीची पूजा करून आम्ही सुरुवात करतो, हार वगैरे घालून. त्यानंतर देवी खांद्यावर घेतली जाते, खेळवली जाते पूर्णपणे. हा संध्याकाळी 10ला कार्यक्रम सुरू झालेला, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत कंटिन्युअस ते कार्यक्रम सुरू असतो. त्याच्यामध्ये बाहेरगावीही आकर्षक उत्सुक जे व्यक्ती असतात ते ह्याच्यामध्ये सामील होतात. दिवस झाला की तिसऱ्या दिवशी यात्रा संपन्न केली जाते. लक्ष्मीची मूर्ती होती त्या मंदिरामध्ये ठेवली जाते. याप्रमाणे ही आमची यात्रा टोटली 17 वर्षातून झालेली आहे यंदा 2000. आता आपण साळगाव गावचे पुजारी यांच्याकडून जत्रेचं म्हणजे लक्ष्मी कसं फिरवतात किंवा नाचवतात हे सगळं ऐकलंय. तर आपण ते आता पाहूया, कशा प्रकारे लक्ष्मी खेळवली जाते, कसा कार्यक्रम असतो, जत्रा असते. चला.
साळगावात तुम्ही येथे पाहू शकता लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त स्वागताचे बॅनर झळकलेत. आम्ही देखील या यात्रेत खूप एन्जॉय केलं, खूप भारी वाटलं. एक भारी क्षण होता आमच्यासाठी हा, काहीतरी नवीन. ही अनोखी यात्रा आम्हाला खूप आवडली. रात्र थोडी जास्त झाल्याने आणि आम्हाला देखील झोप येत असल्याने आम्ही घरी निघालो. चला, दुसऱ्या दिवसाची पहाट देखील एक खूप भारी अनुभव देणारी होती. खूप दिवसांनी गावात माणसं येतात तसे एकदम गाव भरून गेलं होतं. नदीकाठ पण तुम्ही पाहू शकता किती मस्त एकदम छान निसर्गरम्य परिसर आहे. ही आहे हिरण्यकेशी नदी, हे तुम्ही ब्रिज पाहू शकता. आणि या साईडला साळगाव गाव आहे, आजरा, हे श्रीधर सावंत, हे मंदिर आहे. इथेच आपण यात्रा बघितलेली. लक्ष्मीदेवीची यात्रा, अत्यंत प्रसन्नाचं वातावरण. हा बघा अनुराग, आणि तो बघा आहे की आपला चॅनल, हा बघा आदित्य. ओळखा पाहू कोण अनुराग कोण आदित्य. आपण आता चालूय मंदिराकडे. हे मंदिराचं नाव काय? अनुराग ज्योतिर्लिंग मंदिर, साळगाव. आमच्याकडे पण साळगाव एक माहिती आहे का, कुडाळमध्ये. सी हीच ती लक्ष्मी देवीची मूर्ती. रात्रभर या मूर्तीची मिरवणूक काढून ही लक्ष्मी खेळवली जाऊन सकाळी ही या ठिकाणी ठेवली जाते. या ठिकाणी लोक त्याचे पुन्हा दर्शन घेतात आणि विधिवत त्यांच्या पुढचा विधी चालू करतात. गावचा एकोपा आणि सणाबद्दल उत्सुकता पाहून खूप भारी वाटलं. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा.
जय हिंद जय महाराष्ट्र. आता आम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आज साळगाव मध्ये आलेलो आम्ही साळगाव लक्ष्मी देवीची. जेवलेलो असं पॉटभर जेवलेलो याचा काही टेन्शन नाही. तर कमेंट मध्ये सांगा व्लॉग कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या धन्यवाद. चॅनलचे फॉलोअर्स वाढवा.